पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, बहिणींनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. आज ख्रिस्त मंडळी संत योहान बप्तिस्ता यांचे सण साजरा करत आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. योहान बप्तिस्ता यांच्या विषयी प्रभू येशूने बोललेले शब्द आहे, स्त्रियांमधून जन्मले त्याच्यामध्ये योहान बप्तिस्तापेक्षा श्रेष्ठ असे कोणी नाही. हालेलुया, हालेलुया. स्त्रियांमधून जन्मलं त्यातील सर्वात मोठा प्रभू येशू आहे. तरी येशूच्या नम्रतेने येशूने स्वतःच्या गोष्टी बाजूला करून विसरून, हालेलुया, नम्रतेने येशूने पहिले स्थान योहान बप्तिस्ताला दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यानंतर येशूने सांगितलं की नवा करारामध्ये जन्म घेतलेले सगळे लोक हे जे मोठा जो आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे. हालेलुया, हालेलुया. जुना करार आणि नवा करारामध्ये जुन्या करारातील लोक आणि नव्या करारातील लोकांच्या मध्ये जे फरक आहे ते इथे परमेश्वर दाखवत आहे. प्रेज द लॉर्ड. आपण देवाच्या राज्याची लेकरं आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या देवाच्या राज्यातील एक दिवस पाळण्यासाठी जुन्या करारातील अनेक लोकांनी वाट पाहिले म्हणून पवित्र ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना ही संधी नाही मिळाली, ती संधी देवाने आपल्याला दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे जे देवाचे राज्य हे काय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला विशेष प्रकारे देवाने दिलेल्या देवाचे राज्य आहे ख्रिस्त मंडळी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्त मंडळीमध्ये एकनिष्ठ जीवन जगणे यापेक्षा मोठा एक आशीर्वाद नाही. ते देवाच्या राज्यातील जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, ध्यानपूर्वक ऐका आणि हृदयामध्ये स्वीकार करा. हालेलुया. देवाच्या राज्याचे जीवन म्हणजे काय आहे? देवाच्या राज्याचे जीवन म्हणजे ख्रिस्त मंडळीमध्ये एकनिष्ठ होऊन प्रामाणिक जीवन जगणे आहे. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्त मंडळीमध्ये एकनिष्ठ होऊन जीवन कसे आपण जगतो? हालेलुया, हालेलुया. ख्रिस्त मंडळीने आपल्याला दिलेले जे काही शिकवण आहे त्यावर अवलंबून त्यानुसार जीवन जगणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. योहान बप्तिस्ताच्या पप्पाचं नाव काय होतं? जकरिया. हालेलुया, हालेलुया. जकरिया हा प्रामाणिक जीवन जगणारा एक देवाचा याजक होते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा कार्य करणारा माणूस, मंदिरात काम करणारा माणूस. हालेलुया. मंदिरामध्ये सेवा कार्य करणारा जकरिया यांना एक दिवशी देवदूत प्रकट झाली
हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवदूतांनी त्याला सांगितलं तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. जकरिया यांना प्रश्न पडले, अरे हे कुठलं प्रार्थना असेल, मी काय मागितलं देवाकडे, माझा कोणती प्रार्थना ऐकली असेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रिय बंधूनो भगिनीनो, आराधनेचा जीवन, इंग्लिश मध्ये बोललं तर लिटर्जिकल लाईफ, आराधनेचा जीवन. हालेलुया, हालेलुया. आराधनेचा प्रार्थना आणि रोसरी प्रार्थना वेगवेगळं आहे. हालेलुया. रोसरी प्रार्थना हे प्रायव्हेट डिवोशन आहे. हालेलुया, एक भक्ती आहे. हालेलुया. लिटर्जिकल प्रेयर मध्ये सर्वात पहिला, सर्वात महत्वाचा पहिले येत आहे पवित्र मिस्सा बलिदान. मिस्सा बलिदानाची प्रार्थना हे ख्रिस्त मंडळीची प्रार्थना आहे. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्त मंडळीचा मस्तक असलेल्या येशू ख्रिस्त स्वतः या बलिदान अर्पण करत आहे. हालेलुया. प्रत्येक मिस्सा जे जगभर चालू आहे त्या मिस्सा मध्ये भाग घेणारा प्रत्येक व्यक्ती, हालेलुया, येशू बरोबर, येशू सोबत आबा पित्याची आराधना करत आहे. हालेलुया. खरी आराधना, खरी आराधना कसली आराधना आहे. हालेलुया. रोमकरास लिहिलेले पत्र 12व्या अध्यायातील पहिले वचनामध्ये खरोखर जी आराधना आहे, ते खरी आराधना आहे त्याबद्दल लिहिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सिस्टर वाचणार, आपण सिस्टरांच्या मागे उजवा हात वर करून खूप प्रेमाने मला पण एक बलिदान अर्पण करायचं आहे अशा इच्छा बाळगून सिस्टरांच्या मागे आपण बोलू. रोमकरास पत्र 12व्या अध्यायातील पहिले वचन. बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्तानी स्वतःचा काहीही राखू न ठेवता पूर्णपणे स्वतःला समर्पण करून बलिदान अर्पण केला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरी आराधना ती आराधना आहे जेव्हा एक व्यक्ती स्वतःचा शरीर पवित्र म्हणून देवाजवळ समर्पण करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या सेवा कार्यामध्ये ख्रिस्त मंडळी आपल्याला शिकवत आहे सर्वात उत्तम सेवा कार्य तुम्ही एक पवित्र मिस्सा बलिदानाच्या प्रार्थनामध्ये भाग घेता येते आहे. या गोष्टीचा अर्थ जेव्हा आपल्याला कळणार, हालेलुया, आपल्या मिस्सा बलिदान बदलणार. मिस्सामध्ये भाग घेताना आपल्याला आनंद मिळणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या मिस्सामध्ये असलेल्या प्रत्येक शब्द, प्रत्येक प्रतीक, प्रत्येक हालचाल, सगळ्या गोष्टी अर्थवान आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रसिद्ध संत जे शैतानावर जय मिळवलेला आहे त्या संत बेनेडिक्टने बोलले. हालेलुया, हालेलुया. मिस्सापेक्षा वेगळा एक आराधना प्रार्थनेचा कोणी
विचार सुद्धा करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. सगळ्या प्रार्थना महत्वाच्या आहेत, चांगल्या आहेत, तरी त्या सर्व प्रार्थनामध्ये सर्वात बेस्ट बलिदानाची प्रार्थना आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जकरियाच्या काळामध्ये जकरियाला येशू ख्रिस्ताच्या बलिदानामध्ये भाग घ्यायला इच्छा होती, तरी ते नाही मिळालं. प्रेज द लॉर्ड. आयुष्यभर प्रार्थना केली. त्यांनी देवाकडे एक छोटीशी गोष्ट मागितलं, मला एक बाळ दे, एक बाळ दे मला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. मला उत्तराधिकारी नाही, माझ्या नंतर कोण माझा जे मालमत्ता आहे त्याचा हक्कदार होणार आहे? आमच्या घरच्या कामगारांना द्यावं लागणार. हालेलुया, हालेलुया. जे देवाकडे मागितलं, ज्याने मागितलं तो स्वतः विसरला. हालेलुया, हालेलुया. जुन्या करारामध्ये त्या काळातील बलिदानामध्ये मागितलेल्या गोष्टी माणसाने विसरलं तरी देवाने कधी विसरलं नाही. देवाने आठवणीत ठेवली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नवा करारामध्ये प्रत्येक मिस्सामध्ये तुम्ही तुमच्या हृदय देवाला अर्पण करत आहे, तिथे ख्रिस्त मंडळी तुमच्यासाठी मध्यस्थी करताय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझं नाव वेलेरियन माल्या. मी उत्तर चौकवरून माझी साक्ष देत आहे. माझी 10-12 वर्ष झाली कंबर दुखत असे. मी रोज नाहीतर दिवसांना, 1 दिवसांना, 2 दिवसांना असं औषध चालूच होतं. 10-12 वर्ष झाली. नंतर बेनी फादरचा व्हिडिओ बघत असताना माझं ते कमरेचं दुखणं बरं झालं आणि मी पूर्णपणे बरा झालो. जसं जवानपोऱ्या एकदम काम करू शकतो अनलिमिटेड, तसं माझी कंबर बरी झाली. प्रभूचा गौरव असो. आणि माझी दुसरी साक्ष आहे, माझं नाकाचं ऑपरेशन झालेलं. मला सर्दीमुळे जाम प्रॉब्लेम व्हायचा आणि तो प्रॉब्लेम ऑपरेशन झालं तरी चालूच होता. आणि एक दिवस बेनी फादरचा व्हिडिओ बघत असताना बेनी फादरांनी सांगितले की कोणाचं नाकाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याचा अजून पण सर्दी आहे, तो त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे. आणि तो माझा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह झाला. प्रभूचा गौरव असो. हे आशीर्वाद आपले बेनी फादर आणि सर्व सिस्टरांच्या मध्यस्थीने आणि देवाच्या आशीर्वादाने हे सर्व आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाले. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपल्यामध्ये कोणाला तरी एका कानाला त्रास होत आहे. हालेलुया, हालेलुया. कानाला त्रास आहे, मेंदूला त्रास आहे, सर्दी जोरदार पकडत आहे, छातीच्या वरच्या भागामध्ये खूप त्रास होत आहे, अधून मधून धमकीचा सारखा शब्द कानामध्ये येत आहे, वाईट विचार मनामध्ये येत आहे. हालेलुया, हालेलुया. अशा अनेक लोकांना पवित्र आत्मा आज विशेष प्रकारे सुटका आणि आशीर्वाद देत आहे. आपल्यामध्ये एका तरुण मुलीला परमेश्वर प्रभू माता मरियाचा खूप सुंदर जवळचा असा एक आशीर्वाद देत आहे. माता मरिया तिला प्रकटीकरणामध्ये दिसणार. माता मरिया तिच्याशी काही गोष्टी बोलत आहे ते ऐकायला तिला मिळणार. हालेलुया, परमेश्वर तिला सहन शक्ती वाढवून देत आहे.
सहन शक्ती परमेश्वर वाढवून देत आहे. हालेलुया. हालेलुया. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.